गत आणणारा आणखी एका चांगल्या बातमीकडे मी तुम्हाला घेऊन जातोय। आता या सगळ्या गणेशोत्सवाच्या धामधुमीत एक वेगळी बातमी, ती पण तितकीच महत्त्वाची। आपल्या महाराष्ट्राच्या कन्येची आंतरराष्ट्रीय पातळीवरची अभिमानास्पद कामगिरी केल्याची। जर्मनीत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत टेनिसच्या महिला एकेरीत ब्रॉन्झ पदक पटकावून पुण्याची वैष्णवी आडकरने इतिहास रचला आहे। भारताच्या इतिहासात असं यश मिळवणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे। दडपणाला न जुमानता नैसर्गिक खेळावर भर देत वैष्णवीने केवळ पदक जिंकले नाही, तर भारतीय टेनिसला तिच्या रूपात एक नवा चेहरा देखील दिला आहे। चला तर मग ओळख करून घेऊया या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकलेली टेनिसपटू वैष्णवी आडकरची। वैष्णवी आडकर पुण्यातल्या BMCC कॉलेजमध्ये शिकते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व तिने जर्मनी इथं झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत केलं। विद्यापीठ स्पर्धेला फारसं महत्त्व दिलं जात नाही असं मानलं जात असताना संधी मिळाल्यानंतर स्पर्धेतली आव्हानं आणि दर्जा याविषयी तिला वेगळाच अनुभव आला। 300 ते 400 खेळाडूंमधून खेळताना दडपण न घेता अशा आव्हानांचा सामना कसा करायचा याची झलक तिला मिळाली। एकूणच काय तर हा अनुभव तिला समृद्ध करणारा होता असं ती म्हणते। मी आता वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स जे झाले जर्मनीमध्ये त्याच्यात टेनिस सिंगल्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले। मी पुण्यातील BMCC कॉलेजमध्ये शिकते, जे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं, आणि मी गेले 14 वर्ष टेनिस खेळते आहे, ज्याच्यातील 8 वर्ष जी आहेत ती मी केदार शहा सरांच्या खाली खेळत आहे आणि इतके वर्ष मी त्यांच्याबरोबर ट्रेन करते आहे आणि त्यांचं जे मार्गदर्शन, त्यांनी जे आत्तापर्यंत मला सगळं हेल्प वगैरे केलं आहे, त्यांनी मला खूप माझ्या करिअरमध्ये मदत झाली आणि ते बरोबरीने मी खूप पुढे जाऊ शकत आहे। वैष्णवी सध्या केदार शहा सरांकडे सराव करते। तिच्या कामगिरीचं कौतुक करताना येणाऱ्या काळात भारतासाठी जास्तीत जास्त मेडल्स घेऊन येण्याची क्षमता तिच्यामध्ये असल्याचं तिचे कोच केदार शहा म्हणतात। वैष्णवी माझ्याकडे सिन्स द लास्ट 8 वर्ष खेळते माझ्याकडे। अंडर 12 पासून तिने चालू केलं आहे आणि आज ती भारतात पहिली महिला आहे जिने ब्रॉन्झ पदक जिंकली आहे, कुठलंही पदक जिंकली आहे द वर्ल्ड युनिव्हर्सिटी लेवल गेम्स। वैष्णवीची सुरुवातीलाच उत्तम कामगिरी पाहताना मुलींचं भविष्य खेळातही उज्ज्वल आहे असं तिचे वडील म्हणतात। वैष्णवीचा विजय आम्हा सर्वांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असून तिला पाठिंबा देणाऱ्यांचा मी आभारी आहे असं ते म्हणतात। वयाच्या साधारणपणे 6व्या-7व्या वर्षापासून तिने खेळायला सुरुवात केली। प्रथमतः एक संध्याकाळचा व्यायाम या हिशोबाने असं म्हणून तिने खेळायला सुरुवात केली होती, पण हळूहळू तिला त्याच्यामध्ये खूप आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर वयाच्या 12व्या वर्षी ज्यावेळेस चंदीगडला ती एक स्पर्धा जिंकली, त्याच्यानंतर तिला खूप त्याच्यामध्ये अजून गोडी निर्माण झाली। एक एक करत स्पर्धा जिंकत गेली। वयाच्या 14व्या वर्षी 16व्या वर्षी त्या वयोगटात ती नंबर 1 होती भारतामध्ये। ती वयाच्या 18व्या वर्षी नॅशनल्स देखील जिंकली आणि ज्युनियर फ्रेंच ओपन करता देखील तिचं सिलेक्शन झालं होतं। इथून पुढच्या कालावधीमध्ये मी हेच तिच्याकडनं अपेक्षा करतो की तिने तिचा सर्वोत्तम खेळ करावा, कुठलंही दडपण न घेता एक सर्वोत्तम खेळ करत जावा, जेणेकरून ती कारकिर्दीमध्ये अजून नवीन जे काय आहे ते पादाक्रांत करेल। वेगवेगळे जे काही उद्दिष्ट आहेत ती पादाक्रांत करेल, ह्याच्यामध्ये मला कदापिही शंका नाही। आता वैष्णवीनी जे जर्मनीला कामगिरी केली ती खरंच खूप कौतुकास्पद होती। तिला जायचं होतं, तिने आधीच ठरवलं होतं की मला युनिव्हर्सिटी गेम्सला सिलेक्ट होऊन जायचं आहे, पण तिथे जाऊन ती एवढं करेल असं खरंच मला वाटलं नव्हतं। पण खूप छान खेळली, इव्हन सेमीफायनलला पण तिने शेवटपर्यंत जिद्दीने खेळत राहिली। वैष्णवीसारख्या मुलींकडे पाहून भारताची क्रीडा क्षेत्रातली घोडदौड खूप जोमानं चालू राहील याची खात्री पटते। दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड, पुणे। गणेशोत्सव